सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्च्युली हे आम्ही करू। आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील। यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची एक फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे। मात्र ॲक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही, त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल, तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करता येईल। मात्र हे कंपल्सरी नाही आहे, जे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची आहे। या निवडणुकीसाठी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे। यासाठी एकूण पोलिंग स्टाफ, काउंटिंग स्टाफ एकूण 66,775 निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे। यामध्ये एकूण मतदार, पुरुष मतदार हे 53,79,931 असतील, महिला मतदार 53,22,870 असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात ते 775 मतदार असतील। अशा अनुषंगाने एकूण मतदार 1,07,03,576 असतील। 13,355 मतदान केंद्राच्या माध्यमाने ही निवडणूक कंडक्ट केल्या जाईल। एकूण 246 नगर परिषदेची निवडणूक होत आहे, 42 नगरपंचायती आहेत, 288 अध्यक्षपदांच्या जागा आहेत, एकूण प्रभाग 3,820 आहेत, एकूण सदस्य संख्या 6,859 आहे। त्यापैकी महिलांसाठी 3,492 प्रभाग हे आरक्षित आहे। अनुसूचित जातीसाठी 895 जागा आहेत, त्यापैकी 498 महिलांसाठी आरक्षित आहेत। अनुसूचित जमातीसाठी 338 सदस्य पद आहेत, त्यापैकी 187 महिला असतील। नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,821 जागा आहेत, त्यापैकी 1,005 महिला असतील आणि सर्वसाधारण 3,805 जागा असतील, त्यापैकी 1,802 महिला असतील। आता विभागनिहाय किती नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणूक होत्या हे मी घोषित करतोय। कोकण विभाग 27, नाशिक विभाग 49, पुणे विभाग 60, छत्रपती संभाजीनगर विभाग 52, अमरावती विभाग 45 आणि नागपूर विभाग 55। हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषद नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसंहिता जरी नगर परिषद नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगर पंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल।